तुम्ही मोठा माणूस बनणार की चांगला माणूस बनणार? खरोखर सांगायचं, तुम्ही सगळेजण मोठा माणूस बनणार की चांगला माणूस बनणार? मोठा माणूस आणि चांगला माणूस यात फरक काय? तर आता सध्या कुणाला मोठा माणूस समजतात? ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, गाडी घोडे आहेत, नोकर चाकर आहेत, बंगले आहेत किंवा आणखीन बऱ्याच सुख सुविधा आहेत, फार मोठा माणूस आहे बाबा तो, असं त्याच्याबद्दल मानलं जातं. पण चांगला माणूस कोण? जो सज्जन आहे, निर्व्यसनी आहे, धार्मिक आहे, परोपकारी आहे, दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा आहे, नेहमी सगळ्यांच्या उपयोगाला पडणारा आहे, आई वडिलांची आज्ञा पाळणारा, गुरुजनांचा आदर करणारा आणि इतरांच्यासाठी सदैव मदत करायला तत्पर असणारा जो माणूस आहे तो चांगला माणूस आहे. आता तुम्ही सांगा, गाडी घोडा नोकर चाकर बंगला मोटर असणारा मोठा माणूस तुम्हाला बनायचा आहे का चांगला माणूस बनायचा? मगाशी तुम्ही हेच उत्तर दिलात, आताही हेच दिलात. खरोखर छान विचार आहे. पण त्या चांगला माणूस बनण्याच्या प्रक्रियेसाठी आत्तापासून आपण काय व्हायला पाहिजे? तयार व्हायला पाहिजे. त्या दिशेनं प्रयत्न करायचे आहेत. रोज एकमेकांना जय जिनेंद्र म्हणता का तुम्ही? एकमेकांना पाठशाळेत म्हणता, तुमच्या पाठशाळेच्या गुरुजनांना म्हणता, घरी गेल्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्यांना म्हणता, सगळ्यांना जय जिनेंद्र म्हणायचं. त्यात काय पैसे पडत नाहीत, काय खर्च येत नाही, काय त्रास होत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, वेळच्या वेळी अभ्यास करा, वेळच्या वेळी खेळणे, वेळच्या वेळी खाणे पिणे, वेळच्या वेळी झोपणे आणि मोबाईल बघायचं बंद करायचं नाही. मोबाईल बघायचं बंद करायचं नाही, फक्त एक टाइम लिमिट. बरोबर. आता तुम्ही लहान मुलं आहे म्हटल्यावर तुम्हाला मोबाईल बघावं असं वाटणार, तुम्ही बंद करा असं मी लगेच म्हणणार. बघा तुम्ही मोबाईल, पण उगाच 2-2 तास 4-4 तास त्यातच गुंतून पडून अभ्यासाकडे दुर्लक्ष, आरोग्याकडे दुर्लक्ष, शाळेकडे दुर्लक्ष, ते सगळं न करता तुम्ही एक अर्धा तास 1 तास तेवढंच टाइम लिमिट ठेवून मोबाईल बघायचं. पण मोबाईलमध्ये पण ते फ्री फायर आणि काय काय बरेच ते सगळं असते की तसलं एकमेकाला ते गोळ्या घालणे, पबजी बिबजी काय काय गेम असतात, तसलं खेळण्यापेक्षा ज्याच्यामुळे आपलं जनरल नॉलेज वाढेल, तंत्रज्ञानासंबंधी आपल्याला काहीतरी माहिती मिळेल, पुढच्या आपल्या भावी जीवनामध्ये त्या मोबाईलच्या माध्यमातून काहीतरी ज्ञान प्राप्त होईल, असलं काहीतरी बघायचं. प्राणी जगत आहे त्याच्यावरती काहीतरी ते डिस्कवरी का नॅशनल जिओग्राफी वगैरे सगळं त्याच्यामध्ये प्राणी जगत दाखवत असतात. ह्या सगळ्या अशा संपूर्ण विश्वासंबंधीची माहिती घ्यायला बघायचं. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपण आता येणाऱ्या दिवाळीमध्ये आणि पुढेही फटाकड्या उडवायच्या नाही. कोण उडवतं का तुमच्याकडे? उडवतो तर उडवतो म्हणून मान्य करायचं. छान. हात खाली घ्या. आता तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी फटाकड्या उडवतो म्हणून हात वर केला, तो सुद्धा तुमचा एक चांगला गुण आहे. का? मी उडवत नाही म्हणून असं तुम्ही खोटं बोलून हात खाली पण ठेवू शकला असता, पण उडवतोय तर उडवतोय म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केला. हा प्रामाणिकपणा सुद्धा एक मोठा गुण आहे. बरोबर. आवाज यायला लागला ना? आपली चूक मान्य करणे हा सुद्धा एक मोठा गुण आहे. चुकत असताना देखील मी चुकतच नाही असं म्हणणे म्हणजे आपल्या अपराधाला आणखीन वाढवणे, आपल्या चुका वाढवणे. चूक झाली, हा महाराज माझी चूक झाली, वडीलधाऱ्यांना सांगायचं माझी चूक झाली. चूक मान्य करण्यामध्ये कुठलाही अपमान मानायचं, हा माझी चूक झालेली आहे. चूक मान्य केल्यामुळे आपली सुधारणा होत्या परत. पण चुकून सुद्धा मी काही चुकतच नाही, मी काही तसं करतच नाही म्हणलं तर त्या चुका वाढत जातात. मग आपल्याला चुका करायच्या नाही आहेत. बरोबर. चांगला माणूस व्हायचा आपल्याला. मग तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, महाराज फटाकड्या का उडवायला नाही तो फटाके? बरोबर. प्रश्न उत्पन्न झाला पाहिजे. तुम्ही आता शाळेचे विद्यार्थी आहे, शाळेत तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही सरांना मॅडमना विचारता, मॅडम काय कळलं नाही अनेकदा सांगा, विचारता नाही. तसं महाराज सांगायला लागलेत, महाराज फटाकडे का उडवायचे नाही, हे तुम्ही विचारलं पाहिजे. सांगू 2 मिनिटात? आहे ना वेळ? आहे. तर आता सगळ्यांनी लक्ष देऊन समजून घ्यायचं. बरोबर. तुम्ही असं सहजपणे बसलाय, तुमचं लक्ष नाहीये आणि कोणी तर मागून येऊन किंवा कुठूनही तुमच्या अगदी जवळ, पाठीमागं पुढं कुठे अगदी जवळ एक मोठा आटोम बॉम्ब फोडला. आटोम बॉम्ब वगैरे काय काय असते की त्याच्यामध्ये लक्ष्मी तोटा वगैरे बरेच प्रकार असतात. असे एक मोठा आवाज करणारा एक फटाका फोडला तुमच्याजवळ. तुमचं लक्ष नाही, तुम्हाला कल्पना नाही, अंदाज नाही आणि मोठा आवाज झाला. तुम्ही घाबरता का? एकदम भारी वाटते तुम्हाला? घाबरता आहे की नाही? जसं रात्री झाडावरती वगैरे बसलेले जे पक्षी आहेत, कबूतर असले, पोपट, चिमण्या, बऱ्याच प्रकारचे पक्षी झाडावर बसले आणि त्यांना कल्पना नसताना अचानक आपण फटाकड्या उडवल्या. ते पक्षी छोटे छोटे पक्षी, त्यांची छोटी छोटी पिलं, ती घाबरणार का नाही? तुम्ही खरं सांगा बरं.
घाबरणार का नाही? तुम्ही आम्ही कसं दुःखाला घाबरतो, काय त्रास होऊ नये, कुठं भाजू नये, कुठं लागू नये म्हणून घाबरतो का नाही? तसं ते पण जीव आहेत, त्यांना त्रास होतोय का नाही? मग दुसऱ्यांना त्रास देणं चांगलं आहे का सांगा बरं? चांगला माणूस बनायचं आपण ठरवलंय आता. तर त्यासाठी ते पक्षी मग काय करतात, जोरात आवाज झाल्यावरती झाडावरून घाबरून उडी घेतात, म्हणजे झेप घेतात, उडतात. आणि अंधार असल्यामुळे त्यांना डोळ्यांना अंधारात काही दिसत नाही. मग रात्रभर फडफडत राहणे तर त्यांना शक्य नाहीये. मग खाली कुठतर पडत्यात, मग कुत्री मांजरी त्यांना खात्यात, विहिरीत पडत्यात, गाडी खाली सापडत्यात, आणि कुठतर मरून जात्यात, किंवा झाडावरती न सापडल्यामुळे आणि काही जखमी होत्या, असं सगळं त्यांना त्रास होतो. हे झालं पक्ष्यांचं. लक्ष आहे माझ्याकडं? दुसरी गोष्ट, तुम्ही खाली जिथं फटाकडे उडवा लागलाय त्या जमिनीवरती किडा, मुंगी, अनेक सूक्ष्म जीव जंतू, कीटक असतात, त्या सगळ्यांची हिंसा झाली का? शक्य आहे, बरोबर आहे नाही? त्यानंतर हे हिंसेचा एक प्रसंग झाला. दुसरी गोष्ट, ते फटाकडे उडल्यानंतर, फुटल्यानंतर त्यातनं जो वास येतोय, मस्त सुगंध येते का नाही एकदम? मग घाण वास येतोय का? मग त्याच्यामुळं वायू प्रदूषण झालं, वातावरणात प्रदूषण झालं, वायू प्रदूषण, मोठा आवाज झाल्यामुळे ध्वनी प्रदूषण झालं, लोकांची झोप मोड होऊ दे, किंवा कोण आजारी असतील, हार्ट पेशंट असतील, त्यांना त्रास. त्याच्यानंतर त्या फटाकड्या उडवल्यामुळं त्याची ती दारूनं माखलेली ते सगळ्या त्याच्या सुतळ्या, कागद, सगळं गाव सगळं त्यानं प्रदूषण होऊन जाते, कचरा होऊन जातोय. ते स्वच्छ करायला आपल्या आईंना, घरातल्या लोकांना, ग्रामपंचायतीच्या लोकांना त्रास. हे झालं, पैसा वाया गेला, बरोबर? त्याचबरोबर त्या फटाकड्या उडवण्यामुळं असावधानतेनं त्या फटाकड्या उडवत असताना आसपासच्या घरांना, कडब्याच्या गंजा, आता गंजा बिंजा जास्त राहिले नाही थोडा, पण कुठल्या तरी कोणाच्या तरी गाड्या असू देत, कपडे घातलेले असू देत, आणि कुठं काहीतरी ठेवलेले वस्तू असू देत, कशालाही आग लागू शकते. त्याचबरोबर आपण, तुम्ही मुलं लोक ते सगळं करत असताना तुम्हाला काहीतरी त्रास होऊ शकतो, लागू शकते. होतंय की नाही असं? तुम्ही फोटो वगैरे बघितला असाल की त्या फटाकड्याने ऍक्सिडेंट झाला, एकमेकांना भाजलं गेलं, असं सगळं, म्हणजे किती नुकसान आहे. आणि त्या सगळ्या बरोबर सगळ्यात मोठं नुकसान ते करत असताना आपल्याला जो पापाचा बंद व्हायला लागला. आता त्या सगळ्या कबूतर वगैरे पक्ष्यांना त्यामुळे त्रास झाला, आपल्या निमित्तानं झाला. मग पुण्य लागणार का पाप लागणार सांगा? पापाचं फळ सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे की नाही? मग तुम्हाला दुःख पाहिजे आहे, सगळ्यांना सुख पाहिजे आहे. मग सुख पाहिजे असेल तर चांगलं कार्य करायला पाहिजे. मग त्या पैशातनं फटाकड्या आणण्यापेक्षा तेच पैसे आपल्या समाजातला पण गोरगरीब विद्यार्थी असेल, ज्याला शाळा शिकायला पैसे नसतील, त्याची मदत करा. तुमच्या आसपास कोल्हापूर, गांधीनगर, चिंचवडच्या आसपास कुठला अनाथ आश्रम असेल, लहान लहान तुमच्याच वयाची मुलं ज्यांचे आई वडील मेलेले आहेत, तुम्ही कसं आता तुमच्या घरात आई वडिलांनी लाडू, चिवडा, चकली वगैरे सगळं करणार आहेत. आता दसऱ्याला कडाकण्या कर्जा करायला आहेत ना सगळ्यांच्या घरात, कपडे नवीन आणणार आहेत का, तर तुमच्या आई वडील आहेत, तुम्हाला नातेवाईक आहेत, ते सगळं करणार. पण त्या अनाथ आश्रमातली मुलं डोळ्यात आशा आणून वाट बघत असतात, कोणीतरी आम्हाला नवीन कपडे आणतील काय, आम्हाला कधीतरी एखादा गोड लाडू खायला मिळेल काय, करंज्या कडाकण्या आमच्या नशिबात मिळतील का आम्हाला कधी. मग ते पैसे फटाकड्या उडवून पाप बंद, हिंसा, प्रदूषण ह्या सगळ्यात घालवण्यापेक्षा तेच पैसे त्या गोरगरीब, दीनहीन, अनाथ मुलांना काहीतरी गोड खायला घालण्यासाठी म्हणा, कपडे त्यांच्यासाठी म्हणा, आपण उपयोग करू शकतोय का नाही सांगा बरं? लक्ष आहे? करू शकतोय. आता तुमच्या हातामध्ये काडेपिटी आहे, काडेपिटी असं समजा, काय आहे? त्याच काडेपिटीचा वाईट उपयोग करून आपण एखाद्याच्या घराला आग पण लावू शकतोय, बरोबर? आणि त्याच काडेपेटीचा चांगला उपयोग करून एखाद्याच्या अंधार पडलेल्या घरात दिवा सुद्धा प्रज्वलित करून त्यांच्या घरात उजेड सुद्धा करू शकतोय. मग घर एखाद्याचं पेटवायचं का एखाद्याच्या अंधारलेल्या घरात उजेड करायचं, तुम्ही सांगा बरं? लय शाने येतात. तर आता ह्या वर्षी मग कोणी फटाकडे उडवणार नाही, खरोखर. मी जबरदस्ती करत नाही, प्रेरणा दिलेली आहे. आता काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं. आता अमुक या ठिकाणी समोर काटा पडलेला आहे, लगेच वाकून बघायचं नाही. उदाहरणार्थ एक काटा पडलाय आणि मी तुम्हाला सांगितलं, बाळांनो समोर तुम्ही जिकडे चाललाय तिथं वाटेत काटा पडलाय बघा, आणि त्याच्यावर जर पाय पडला तर तुम्हाला टोचणार आहे, पायात काटा मोडला तर कुरूप होणार आहे, पुढे ते महिने दमवणार आहे, त्यामुळे सांभाळून जावा. आणि जर तुम्हाला काट्यावर पाय द्यायचे असेल तर तुमची मर्जी, असं मी दोन्ही गोष्टी सांगितल्या. आता काय करणार तुम्ही? काट्यावर पाय देणार का सांभाळून बाजूने जाणार? कशासाठी? आपल्याला त्रास व्हायला नको म्हणून. आणि आपल्याला काटा टोचू नये म्हणून बाजूला जाण्याबरोबरच जर शक्य असेल तर तो काटा कोणालाच टोचू नये म्हणून उचलून त्याला
अशा ठिकाणी टाकायचं की त्या ठिकाणी टाकल्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही. पटलं? मग आता फटाकड्या उडवायचं. कोण कोण संकल्प करताय आम्ही ह्या वर्षी फटाकड्या उडवणार नाही म्हणून? जबरदस्ती नाही, तुमच्या मनानं करायचं. एकच वर्ष ना, याच वर्षी का कायमचं? वर्ष ना, कायमचं.